नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच EMH न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। महायुतीमधील घटक पक्ष असलेला भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आलेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत। या दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते त्यांच्या स्वागतासाठी व कार्यक्रमाला उपस्थित होते। मात्र उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार या संपूर्ण कार्यक्रमामधून गैरहजर राहिल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले। समोर आलेल्या माहितीनुसार मंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची भेट नाकारल्याची माहिती समोर येते। या भेटीला नकार मिळाल्यानंतर त्या मुंबई सोडून पुण्याला तिथल्या आपल्या निवासस्थानी जिजाई तिथे निवासस्थानी कार्यकर्त्याशी संवाद साधत होत्या। या राजकीय दुराव्यामागे प्रसिद्ध राजकीय समीकरण असल्याचं बोललं जात आहे आणि त्याचबरोबर प्रशांत किशोर यांची एंट्री कारणीभूत मानली जाते। दरम्यान प्रशांत किशोर यांनी नुकतेच झालेल्या बिहारमधील निवडणुकीत भाजपा विरोधात भूमिका घेत यश मिळवले होते। असंही असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी राजकीय समीकरणासाठी प्रशांत किशोर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली। या निर्णयामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व विशेषतः अमित शहा प्रचंड नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्यात। भाजपाचा तीव्र विरोध डावलून राष्ट्रवादीने प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी केल्याने हा तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राइब करा।